तर नमस्कार मित्रांनो, RK ITI यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, काय तुमच्या घरामध्ये घरावरची टाकी भरल्यानंतर पाणी वाया जाते, तुम्हाला समजत नाही किंवा तुमचे वर जाण्यासाठी तुम्ही जाऊ शकत नाही किंवा वयस्कर लोक जे असतात घरामध्ये, तर ते काय घरी असल्यानंतर पाण्याची टाकी जर भरली तर ती भरली की नाही किंवा त्यामध्ये पाणी पडतंय की नाही हे बघण्यासाठी ते वर जाऊ शकत नाहीत। तर मग अशाच याच्यासाठी मग टेक्निशियन कधी कामी येणार आहेत, तर असाच एक प्रोजेक्ट आपण घेऊन आलेलो आहे प्रत्येक घरातील व्यक्तींसाठी किंवा ज्यांच्या घरी मोटर आहे किंवा नळ आहे, ज्यांच्या घरावरती पाण्याची टाकी आहे, तर मग त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे। तर काय मित्रांनो, तुम्ही प्रोजेक्ट्स बघू शकता की याच्यामध्ये अशी सिस्टीम केलेली आहे की काय की जर तुमच्या घरावरची पाण्याची टाकी जर पाण्याने भरली आहे, त्यानंतर पाणी वाया जाऊ नये किंवा मग तुम्हाला घरामध्ये लगेच समजाव की काय पाण्याची टाकी भरली आहे, तर मग त्यासाठी आपण एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे की काय पाण्याची टाकी जर तुमची भरत आली आहे तर काय तुमच्या घरामध्ये बजर वाजणार आहे, पाण्याची टाकी भरलेली आहे असं तुम्हाला ते दर्शवणार आहे। त्यानंतर तुम्ही काय मोटर बंद करू शकता। तर ते वर्क कसं करते मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर बघा, त्यासाठी एक आपण DC सप्लाय घेतलेला आहे, त्यानंतर याच्यामध्ये रेक्टिफायर तयार करून मी इथे AC सप्लाय देतो। पण AC सप्लाय तुम्ही देऊ नका मित्रांनो, कारण की यामध्ये काय रेक्टिफायर लावलेला आहे। ते रेक्टिफायर कसं तयार करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात। तर मग याचा उपयोग कसा होणार आहे बघा, आपण याला सप्लाय दिलाय, त्यानंतर इथे बजर लावलेला आहे, त्यानंतर इथे इंडिकेटर आहे आणि त्याला काय आपण स्विच सुद्धा लावलेला आहे। तर मग आपण हे चालू करूयात आणि त्याची टेस्ट घेऊयात, ठीक आहे। बघू शकता मित्रांनो ते टॉपिक बघा, हे समजा पाण्याची टाकी आहे, तर याच्यामध्ये आपण पाणी टाकत आहे। सध्या पाणी टाकी तशी छतावर राहणार आहे, पण तुम्हाला डेमो दाखवते। बघा, आपण यामध्ये पाणी टाकलंय, त्यानंतर पाणी टाकी भरली की नाही आपण हे कंडक्टर त्याच्यामध्ये सोडणार आहोत आणि यामध्ये प्युअर DC सप्लाय दिलेला आहे मित्रांनो, फिल्टर करून दिलेला आहे, त्यामुळे कोणताही शॉक लागण्याचा धोका यामध्ये नसणार आहे। तर ठीक आहे, बघूया आपण। हे बघू शकता, अशा प्रकारे जसं मी पाण्यामध्ये कंडक्टर डुबवले तर आपल्याला काय बजर ऐकायला चालू झालाय, ऐकू शकता मित्रांनो। अशा प्रकारे आपल्याला काय टाकी भरली आहे हे आपल्याला घरामध्ये इंडिकेटर लागेल। त्यानंतर टाकीमध्ये पाणी पडतंय की नाही, नेमकं आपलं मोटर चालू आहे की नाही हे बघण्यासाठी आपण त्यासाठी पण एक काय इंडिकेटर लावलेला आहे तिथे, तो आपल्याला दाखवेल। बघू शकता मित्रांनो, जसं पाण्यामध्ये कंडक्टर हे केले, हे बघू शकता की इकडे काय ग्रीन बल्ब दाखवते। ग्रीन बल्ब लागला म्हणजेच काय मोटर चालू आहे आणि पाणी टाकीमध्ये योग्य प्रकारे पडत आहे। अशाच प्रकारे तर मग याचा उपयोग भविष्यामध्ये पाणी वाचवण्यासाठी आणि मॅनपॉवर कमी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे आणि धावपळ कमी व्हावं। नळ आल्यानंतर बऱ्याच जणांची धावपळ होत असते, तर मग त्यासाठी हा झकास असा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे। तर असेच नवनवीन प्रोजेक्ट्स, अशाच नवनवीन ट्रिक्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवा। आणि मित्रांनो, खास करून हा प्रोजेक्ट्स आपण प्रत्येकाच्या घरी बसवू शकतो। तर मग तो कसा तयार करायचा किंवा जर तुम्हाला प्रोजेक्ट्स बसून पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता। अशाच नवीन व्हिडिओला आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये काही अडचण असेल तर सांगा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। थँक्यू।